सरांनी बोलवलं तू नाचतो काय आहे? शांत उभा राहा. त्याच्या कशाला बोलवलं असेल रे आपल्या दोघांनाच मुख्याध्यापक सरांनी? मला पण काय कळत नाही ग. हो ना, कदाचित आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायचं असेल. वा वा, मस्करी केली का? पण काय ग शिवा, तुला माझ्याशी लग्न करायला आवडणार नाही का? नाही. जाऊ दे आता. पण आता हा विचार कर, आपल्याला कशाला बोलवलं असेल असं? काय सचिन शिवाली, काय कसं काय चालला अभ्यास? एकदम मस्त. सर ना सगळ्या विषयाचा अभ्यास झाला. एकदा ना आता बुद्धिमत्ताची चाचणी बाकी आहे. बुद्धिमत्ता टाचणी नसते रे, बुद्धिमत्ता चाचणी असते. टाचणी तुझ्या मेंदूला मारली आहे कोणीतरी, मग सगळी बुद्धिमत्ता बाहेर सांडली आहे. मठ्ठ हसत काय चल तिकडे. शिवा, तुझा कसा चाललाय अभ्यास भाषेचा? मस्त, कधीच झालाय माझा अभ्यास. आता मी पुढचा अभ्यास सुरू केलाय. पुढचा एवढा पुढचा अभ्यास नको करू का? भाषेवर दया कर ना, आता भाषेला डिप्रेशन येईल. काय तुमचे पालक ना तुम्हाला शाळेत का घातलंय ना तेच कळत नाहीये. अरे कसं ते 6वी पर्यंत तुम्हाला ढकलत आणलं, पण यापुढे नाहीये शक्य. अक्कल तर काडीची नाहीये तुम्हाला. अरे तुम्हाला आता कुठले शिक्षक शिकवायला तयार नाही आहेत. 2-3 शिक्षकांनी तर राजीनामे दिलेत. यांना नाही बाबा आम्ही नाही शिकवणार, निघून गेलेत ते. ए बाळांनो, हे बघा, ह्या 2 पेपरमध्ये ना खूप सोपे प्रश्न आहेत, म्हणजे अगदी लहान मुलंही सोडवतील असे प्रश्न आहेत. प्लीज जास्त नाही, सगळ्यात मिळून किमान 2-3 प्रश्नांची उत्तरं नीट लिहा. मी स्वतः शिक्षकांना कन्व्हिन्स करेन की ह्या दोघांना शिकवा म्हणून. हा, जमत नसेल तर आई बाबांना बोलवा आणि शाळा सोडण्याचा दाखला घेऊन जा. सर असं काय करू नका. माझ्या वडिलांच्या माझ्यावर खूप अपेक्षा आहेत. जेव्हा मारतील ते मला. अरे तुझ्या बाबांनाच मारलं पाहिजे. सर जरा हळू बोला, ते आज आलेत. नाही काका, तुम्हाला नाही तुझ्या स्किट मधल्या बाबांना मारलं पाहिजे. अरे कशाला अशा अपेक्षा ठेवता? नाहीतर शाळा सोडा, लागा, निघा इकडून. नाही सर, पण 8वी पर्यंत पास करतात हा नियम आम्हाला माहितीये. काय सचा? तुम्हाला फेल करतच नाहीये मी, तुम्हाला शाळेतून काढून टाकतोय. तुमचं अस्तित्व शाळेच्या पटावरनं नाहीसं करतोय. नाही सर, आम्ही मी राऊंड मारून येतो, तोपर्यंत याची उत्तरं तयार हवी. हो चालेल सर. मी येतो राऊंड मारून. हो. सर किती वेळामध्ये येणार तुम्ही? तू स्किट कसा करतोस त्याच्यावर डिपेंड आहे. चैनी घेतायत. नाही रे सचा, असं का बोलले असतील रे सर? सचा, आपल्याला शाळेतून काढायला नको. माझ्या आई बाबांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत, खूप मोठी स्वप्न आहेत. त्यांना मला डॉक्टर झालेलं बघायचंय सचा. काय डॉक्टर झालेलं. डॉक्टर? हो. तुझ्या आई वडिलांना जरा अंदाज चुकला असेल. जरा ते भांडीवाले ओरडतात कसे, त्याचं ओरडून दाखव जरा. कपड्यासोबत भांडी घ्या, भांडी. तू भांडीवालीच बन. सचा, मला सांग, तुझ्या आई बाबांना तुला काय बनवायचंय रे? पायलट. पायलट. विमान कसं चालू करशील? सोपं. कसं? असं चावी लावायची आणि असं करेक्ट. आता तू रिक्षा विकत घे. कसं ना, आई बाबांचे अंदाज चुकतात कधी कधी. कळत नाही त्यांना की आपण काय करायचं, मुलांना काय शिकवायचं. माहितीये. आता पेपर दिला ना, तो सोडव. चल शिवा, घे स्वामींचं नाव आणि वाच पहिला प्रश्न. जय गोस्वामी बाबा की मोठे महाराज की जय. शिवा, ते एवढ्यामध्ये मानतील का ग? आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे. बाकी वाचूया पहिला प्रश्न.
म्हण पूर्ण करा. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे टिंब टिंब. अगं ते नाही का? सच येत आहे ना? अरे ते अगं आता तोंडावर शब्द होता. लवकर बोल ना, सर येतील ना. हा, हा. कुठे इंद्राचा ऐरावत, कोठे मलिका शेरावत. सच एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे, तेच आहे ते. हा ना? अरे माझा ब्रेन कधी मला दगा देतच नाही. मल्लिका शेरावत. हा. ए, मी पण लिहायला लागलं, मग पेनच नाही दिलं. हा. आता दुसरा प्रश्न. हा, हा, हा. अति तेथे टिंब टिंब. अति तिथे तेथे समी चौगुले. Correct आहे. अति तिथे अति तिथे हा. समीर चौगुले. Yes. आणि मॅच झालं दोघांचं उत्तर. हा. आता पुढचा. हा. ए पुढचं काय माहितीये का? हा. एका झाडावर 50 पक्षी बसले आहेत. हा. हा. एका शिकाऱ्याने एक गोळी झाडली, जर एका पक्षाला लागली तर झाडावर किती पक्षी उरतील? 49 पक्षी उरतील ना? त्याचा वेगळा विचार कर ना. गोळीच्या आवाजाने सगळे पक्षी उडून गेले असतील तर. वा 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 वा. ए शिवा शिवा, मी पुन्हा काय तर वेगळा विचार करतो मी. हा. हा हा. समज तो पक्षी बहिरा असेल तर. मग तो आता कन्फ्युजन बोलू ना. बाकीचे कशाला उड्या रे? मग तो तुझ्या एकटाच बसेल ना. म्हणजे एकटा म्हणजे एक उत्तर असेल. हा सच्चा बरोबर आहे. एक एक मिनिट. मी अजून काहीतरी वेगळा विचार करतो. काय? समज त्या पक्षाची कोण आयटम असेल तर. आता ती उडणार नाही ना. मग ती तिथेच बसून राहील त्याच्या बाजूला. मग ते दोघं असतील म्हणजे 2 उत्तर असेल. लिहिली 2 उत्तर. सच्चा अशा वेळेस आयटम बिटम काय नसतं रे. स्वतःवर आली ना की सगळे उडून जातात असे बुर्र सुन्यासारखे. कोणी गेलं तर असं सुन सुन वाटत ना. सच्चा आपल्याला वाटत रे 4थीला परत येतील, 5वीला परत येतील, पण शाळा सोडून जातात रे. सच्चा आणि एके दिवशी सच्चा एके दिवशी सुन्या दुसऱ्याच कुण्या बरोबर तरी दिसतो. सच्चा सांग ना, मी कुणाला सांगू सच्चा. नको शिवा, आता तुझ्या आठवणी काढून. बरोबर आहे तुझं, मी डाळ काढत जुन्या आठवणी. पण सच्चा डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं. म्हणून एकच उत्तर बरोबर आहे. एक लिह. नाही एक नाही. आपण असा एक लिहू ना तो 2 पण वाचला पाहिजे. म्हणजे तुला पण ना आता परत पेंटिंग करून दाखवावं लागेल. हे बघ, आता हा झाला 1 2. मग सर आलो काय बोलतील? हा 1 आहे. मग आपण बोलायचं नाही 2 चल. नाही सर नीट बघा ना, ओळखा ना काय ते. मग सरांना कळणारच नाही हा 1 आहे का 2 आहे. सच्चा कसला हुशार आहेस रे तू. आता मला फील होत आहे आता आपल्याला कोण नाही काढू शकत. या वर्षी कोण नाही काढू शकत. चल पुढचे प्रश्न सोडू. पुढचा प्रश्न. पांढरा भित्रा प्राणी कासव, ससा, उंदीर की बगला? मला असं वाटतं ना कासव. का? त्याला असा हात लावला का लगेच तो असा आतमध्ये जातो. शेवटचे 2च शब्द वाचले, पहिला शब्द कोण मामा वाचणार आहे? काय लिहिलंय? पांढरा भित्रा प्राणी ना. कासव पांढरा कधी बघितलायस का? मला वाटतं बगला असेल. बगला. शेवटचे 2 शब्द काय तुझी मामी वाचेल? बगला हा काय प्राणी आहे? बगला हा अवयव आहे. हे बघ बगला. आणि ना हा लहानपणी पांढरा असतो. आणि हा ना भित्रा तर नसतोच. भित्रा तर एक काम कर, तू उंदीर लिह. उंदीर का? उंदीर पांढरा पण असतो, प्राणी पण असतो आणि भित्रा पण असतो. मला तू सांगतो ना ते उंदीरच लिह तू. बरोबर आहे. उंदीर लिह तू. उंदीर
काय प्रश्न देतात सोपे सोपे. बुद्धिमत्तेचे ना नाचणीच करून टाकतात. नाचणी नाही रे, चाचणी. अरे किती अपमान करशील भाषेचा. किती दया करते भाषेवर जराशी. आता सुरुवातीपासून सुधरत नाही तर मी तरी काय करू आता. हा? अजून किती सुधारायची माझी भाषा. चला पुढचा प्रश्न सोडव ना. छोचा झाला झाला. एवढा सोपा पेपर होता. झाला. वाटलंच नव्हतं ना. चल आता आपण जाऊन लग्न करू. नको. का ना का ना का का ना का ना खाली अशी एक देईल. पुढे काहीतरी बोल ना. मला असं वाटतं की सुन्या परत येईल. ना हा सुन्या परत येईल. नाही ढाणे आलं दाखवा. झालं लिहिलं दाखव. झालं. हे काय लिहिलंय. कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे मल्लिका शेरावत. अथी तेथे समीर चौगले. नाही ह्याच्यासाठी मी अर्धा मार्क देईन तुला. कासव ससा उंदीर बगला चायला तुमच्या हे कुठला प्रश्न. शाळा सोडायची आत्ताच्या आत्ता. नाही. शाळा सोडायची. नाही सर नाही. शेवटचा चान्स येतोय. याचं उत्तर बरोबर दिला तर बघू काहीतरी. शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राची हास्य जत्रा परवा 2चे संभाव्य विजेते कोण. ऑप्शन आहेत ऋत्विक शीतल, अक्षय रेणुका, निमिष चेतना. यापैकी कोणीच नाही. म्हणजे आमचं नावच नाही. म्हणजे आम्ही या स्पर्धेमध्ये नव्हतोच. सच्चा यापैकी कोणीच नाही म्हणजे आपण. हो? सर, आपण जिंकणार आहोत. सर, आपण जिंकणार आहोत. निघा, निघा, निघा.